नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तामिळनाडूमधून. तामिळनाडूमध्ये व्हीसीकेनं ऐकलं आणि आता थलपती विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय. तामिळनाडूमध्ये आघाडीचा सत्ता सोपान लवकरच होईल. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळालेल्या आहेत. मात्र 108 जागा या बहुमतापासून जवळपास 10 जागा दूर होत्या. त्यामुळे 10 जागांची जुळवाजुळव सुरू होती. काँग्रेसने आपल्या 5 आमदारांचा पाठिंबा दिला होता. आणखी 4 आमदारांचा पाठिंबा मिळत होता. मात्र व्हीसीके पक्षाच्या 2 आमदारांचा पाठिंबा मिळणार की नाही याबाबत साशंकता होती. अखेर तो पाठिंबा मिळालाय आणि हा पाठिंबा मिळाला तर थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा पाठिंबा मिळाल्याचं जाहीर होताच थलपती विजय हे पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यानंतर त्यांना सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण दिलं जाईल. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत आहेत निवासी संपादक प्रसाद काते. प्रसाद, आता काय काय झालेलं आहे नेमकं तामिळनाडूमध्ये? कारण 2-3 वेळेला असं झालंय की बहुमत मिळतंय असं वाटतंय, मात्र पुन्हा एकदा विजय थलपती यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटेमध्ये अडथळे येत आहेत. बिलकुल. काल दुपारपासून परिस्थिती सातत्यानं, ज्याला इंग्लिशमध्ये व्होलटाईल म्हणतात, तशी नाजूकच राहिलेली होती. कारण या स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं माध्यमांमध्ये घोषणा होत होत्या, प्रत्यक्षात लोकभवनामध्ये राज्यपालांकडे समर्थनाची पत्र पोहोचत नव्हती. व्हीसीकेचे 2 आमदार आहेत, त्यापैकी एक आमदार तर कलकत्त्यात नव्हताच आणि याचमुळे तो बेपत्ता आहे की काय अशी चर्चा सुद्धा काल रात्री अचानक सुरू झाली होती. प्रत्यक्षामध्ये व्हीसीकेची अडचण अशी आहे की जर समजा आत्ता विजय थलपती हे यशस्वीरित्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तर भविष्यात व्हीसीकेच्या राजकारणातला पूर्णविराम मिळेल, म्हणून अंतर्गत मतभेद होते. पण अखेरीस मंत्रिपदाच्या बदल्यात या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायचं व्हीसीकेनं ठरवलेलं दिसतंय. व्हीसीकेकडून राज्यपालांच्याकडे समर्थनाचा पत्राची प्रत पोहोचवण्यात आलेली आहे आणि आता विजय थलपती यांच्याकडे अत्यंत नाजूक आणि तितकंच निसटतं असं बहुमत असेल. 117 जागांच्या आकड्यापर्यंत ते पोहोचू शकलेले आहेत आणि आता फक्त 117 जागांची गरज बहुमत सिद्ध करण्यासाठी आहे. कारण तामिळनाडूतल्या टीव्हीके पक्षाकडे 2 जागा अशा आहेत, म्हणजे त्यावर एकच व्यक्ती म्हणजे स्वतः विजय थलपती निवडून आलेले आहेत. तर जोसेफ विजय यांच्यासाठी मोजदाद करण्याला 107 आमदार समर्थनात आहेत. त्यामुळे त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग जरी सोपा झाला असला आणि सत्ता स्थापन करण्यात जरी यश आलं असलं तरी हे सरकार चालवणं हे थलपती विजय यांच्यासाठी मोठी कसरत ठरणार आहे. कारण जसं तुम्ही सांगितलं, निसट्ट बहुमत आहे. त्यामुळे निसट्ट बहुमत असणाऱ्या, कमी बहुमत असणाऱ्या सरकारला कायमच अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि थलपती विजय हे त्यासाठी अपवाद असतील असं दिसत नाही. तामिळनाडूच्या परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून असोच. तुर्तास धन्यवाद प्रसाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर तामिळनाडूमधले विजय थलपती यांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा होताना दिसतोय. मात्र बहुमताचा आकडा जुळवताना त्यांच्या नाकी नऊ आले. बरेच दिवस झाले त्यांना सत्ता स्थापनेसाठी जो बहुमताचा आकडा आहे तो गोळा करताना अनेक पक्षांची मनधरणी करावी लागते. काही वेळेला तर त्यांना आपले सर्वच्या सर्व आमदार राजीनामा देतील असंही अस्त्र उगारावं लागलं होतं. कारण डीएमके आणि एडीएमके यांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केल्याच्या चर्चा होत्या. सत्तासूत्र काय सांगते तामिळमधलं? जोसेफ विजय सरकारची आघाडी आहे 120 आमदारांची. आत्ता जी माहिती समोर येते त्याच्यानुसार टीव्हीकेकडे 107 आमदार आहेत. तो पक्ष थलपती विजय यांचा पक्ष आहे टीव्हीके, ज्याच्याकडे 107 आमदार आहेत. काँग्रेसकडे 5 आमदार आहेत. सुरुवातीपासून काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे 7-5-12 112 आमदार होतात. व्हीसीकेकडे 4 आमदार आहेत. याच व्हीसीकेच्या आमदारांवर नजर होती, मात्र व्हीसीकेचा पाठिंबा लवकर मिळत नव्हता. त्यामुळे 116 होतात. भाकपनं 2 पक्ष आपल्या आमदारांसह पाठिंबा दिला 118 आणि माकपनं 2 आमदारांसह पाठिंबा दिला म्हणजे 120. समर्थनाच्या बदल्यात अर्थातच मंत्रिपदांची मागणी करण्यात आलेली आहे आणि तो मंत्रिपदाचा शब्दही देण्यात आलाय. काँग्रेसला 3 मंत्रिपदं म्हणजे 5 आमदार आहेत आणि 3 मंत्रिपदं काँग्रेसला दिली जातील. व्हीसीके, माकप आणि भाकप यांना प्रत्येकी 1-1 मंत्रिपद दिलं जाईल. 4 आमदार आहेत व्हीसीकेचं आणि त्यांना 1 मंत्रिपद दिलं जाणार आहे. वेळेस काँग्रेसकडे 5 आहेत आणि त्यांना 3 दिली जाणार आहेत. तामिळनाडूत 2 उपमुख्यमंत्री बनू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे दुसरा उपमुख्यमंत्री हा काँग्रेसचा बनवला जातोय की व्हीसीकेचा बनवला जातोय याबाबतही अनेक प्रश्नचिन्ह आहेत.